प्रॅक्टिकल नंबर 17 बघतोय आपण. प्रॅक्टिकल काय म्हणतं आहे, आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज रेशो चेकआउट करायचं आहे. काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज रेशो चेकआउट करायचा. तर हे आपलं साधं सिंगल फेजचं ट्रान्सफॉर्मर आहे. पी टी आहे. पी टी म्हणजे काय, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, करंट मोजण्यासाठी आपण वापर करतो. तो सी टी पी टी शिकले ना, त्यातला पी टी आणला आपण. याला आपण 230चा व्होल्ट सप्लाय दिला आहे. किती दिला आहे, 230चा सप्लाय दिला आहे. ही तुमची प्रायमरी साईड, ही तुमची प्रायमरी साईड. याला 250 व्होल्टचा सप्लाय इनपुट आहे. आणि हे सेकंडरी साईड, याच्यामध्ये 115 व्होल्टचा सप्लाय आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे आहे ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, व्होल्टेज मोजण्याचं काम करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, हे तुमचं मल्टीमीटर आहे. हे तुमचं मल्टीमीटर. हे मल्टीमीटर काय करतं आहे, मल्टिपल क्वांटिटी मोजतं आहे. तर आपल्याला व्होल्टेज मोजायचं म्हणजे हे काय करणार, हा नॉब तुम्ही कनेक्ट करणार, हे कॉमनचा नॉब कनेक्ट करणार, आणि हे ऑफचं हे व्होल्टेजला जाणार. इथं डी सी दिसतं, याला काय करणार, ए सी करणार. मग आता ए सी आपल्याला व्होल्टेज मोजायचं आहे. ओके. तर ए सी व्होल्टेज मोजायचं आहे, तर काय करणार, अशा पद्धतीनं हे कनेक्ट करणार आणि सप्लाय ऑन करणार. तर किती आलं इनपुट व्होल्टेज, 248 हा इनपुट साईडला आला आहे. ओके. प्रायमरीला किती दिला आपण, 248. आणि सेकंडरीला किती आला ते बघायचं आपल्याला. सेकंडरीला किती आला आहे, तर सेकंडरीला 117 आला आहे. म्हणजे 250 व्होल्टला 117 व्होल्टमध्ये कन्वर्ट केलं याने. ओके. स्टेप डाऊन केलं आहे, स्टेप डाऊन केलं आहे. येतं लक्षात. म्हणजे प्रायमरीचे टर्न्स जास्त असतील का सेकंडरीच्या, प्रायमरीचे. ज्याचं व्होल्टेज लेवल जास्त आहे त्याच्या टर्न जास्त असतात. ओके. तर प्रायमरीचे टर्न जास्त, सेकंडरीच्या कमी, म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. येतं लक्षात. तर आता आपल्याला हे झालं व्होल्टेज. करंट जर मोजायचं असेल तर काय करतो आपण, सिरीजमध्ये काय करतो, ॲमीटर लावतो. तर आपल्याला काय करायचं आहे, सिरीजमध्ये एक ॲमीटर लावायचं. ओके. तर त्याच्या पहिले आपण काय करू, याला लोड देऊन पाहू. तर सिरीजमध्ये ॲमीटर कसं लावणार, आता हे समजा ॲमीटर आहे. तर आपण काय करणार, हा जो आलेला आहे फेज, तर हा फेज आपण इथं लावणार, आणि याचा टर्मिनल इथं लावणार, आणि हा रिटर्न चाललायचे. अशा पद्धतीने ॲमीटर सिरीजमध्ये लावलं तर तुम्हाला काय मिळेल, करंट मिळेल. ओके. तर आता हे सप्लाय चालू आहे. हेच याला जर करंट ॲमीटर काय म्हणतात, त्याला जर सप्लाय दिला तर ते करंट दाखवण्याचं काम करेल. याला आपण लोड कनेक्ट केला आहे. कशाला, आता ही प्रायमरी वाइंडिंग आहे. सेकंडरीला आपण काय लोड नाही केला. प्रायमरीला समजा लॅम्प लोड लावला तर काय होईल, जर आपण लॅम्प सप्लाय दिला तर हे लॅम्प तुमचे ग्लो होतील. तर हे इनकॅन्डेन्सेट लॅम्प आहेत. ओके. तर आता हे फुल ग्लो होतील, कारण सप्लाय 248 व्होल्ट आहे. आता हेच टर्मिनल काढायचे आपण, आणि काय करायचं आहे, सेकंडरी साईडला लावायचे. तर काय होईल रे, डीम येत आहेत. ते का बरं डीम येत आहे, कारण व्होल्टेज लेवल काय आहे, अर्धच आहे. हाफ व्होल्टेज लेवल आहे ना. तर अशा पद्धतीने व्होल्टेज कमी असल्यामुळं लॅम्पची इंटेन्सिटी कमी असेल. येतं लक्षात. आता हे बघा, एक असेल तर थोडी ब्राईटनेस वाढलेली असते, पण अशा पद्धतीने ब्राईटनेस हळूहळू कमी होते. तर इंटेन्सिटी ऑफ लॅम्प कमी होते. त्याचं कारण काय, व्होल्टेज अर्धच प्रोव्हाइड झालं. येतं लक्षात. आता सिरीजमध्ये तुम्ही काय हे लावले, काय लावले तुम्ही, लॅम्प लोड लावला तर करंट फ्लो होईल. नुसतं व्होल्टेज असेल तर ओपन सर्किट असेल तर करंट फ्लो होईल का, नाही. पण आता हे काय आहे, थ्रू लोड आहे, म्हणजे काय, करंट फ्लो होईल. तर आपल्याला काय बघायचं आहे, करंट बघायचं आहे. तर करंटसाठी काय करू आपण, एक ॲमीटर घेऊ. ओके. तर एक ॲमीटर कोणतं घ्यायचं, कोणतं बी घेऊ शकतो आपण. चला आपण काय करू, आहे ॲमीटरच्या एका टर्मिनलला. ओके. फेज कोणाला द्यायचा आहे ॲमीटरच्या, हा सप्लाय ॲमीटरला दिला आहे. ओके. हा दिला आपण ॲमीटरला. आता आपण काय केलं होतं, इथं कनेक्ट केलं होतं. तर हा दिला आपण ॲमीटरला, आणि ॲमीटरचं दुसरं टर्मिनल कोणाला दिलं आहे,
कशाला? याला लॅम्प लोडला. आणि लॅम्प लोडचं एक टर्मिनल कोणाला दिलं आहे? याला. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे? करंट मोजायचं काम करायचं. तर किती आला करंट? का दाखवतच नाही? दाखवतोय? दाखवतोय? नाही तर करंटची रेटिंगच कमी आहे ना. लॅम्प दाखवत असेल ना. लोड वाढला का करंट वाढतं. तर आता याची रेंजच कमी आहे, त्याच्यामुळं ते ॲमीटर मोठं झालं आणि करंट कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली. तर अशा पद्धतीने करंट आणि व्होल्टेज तुम्ही फाइंड आउट करू शकता. लॅम्प वाढवा, रेंज वाढवा आणि त्याच्यानुसार करंट तुमचा वाढेल. व्होल्टेज आणि करंट. आता इथं जर समजा तुम्ही ॲटो ट्रान्सफॉर्मर लावलं तर शांत बसा रे. इथं जर ॲटो ट्रान्सफॉर्मर लावलं तर व्होल्टेजसुद्धा तुम्हाला कमी जास्त करता येते. ओके, अगदी 270 व्होल्टपर्यंत आपण व्होल्टेज वाढवून देऊ शकतो, कमी पण करून देऊ शकतो. येतं लक्षात? तर हा आहे तुमचा ट्रान्सफॉर्मर. आणि हे कोणता लोड लावला आपण? रेजिस्टिव्ह लोड. रेजिस्टिव्ह लोड म्हणजे लॅम्प लोड आहे. ओके, इंडक्टिव्ह लोड किंवा कॅपॅसिटिव्ह लोडसुद्धा आपण लावू शकतो. आपल्याकडे वेगवेगळे लोड बँक आहेत. किंवा रिओस्टॅट लावला असता तरी चालला असतं. लॅम्प लोड आपण मुद्दाम लावला कारण सोपं जाईल. पण काय झालं आहे, त्याचा करंट रेटिंगच कमी आहे. एक तर व्होल्टेज स्टेप डाऊन झाले ना. स्टेप डाऊन असल्यामुळे ती लॅम्प डिम येतं आणि त्याचा करंट कमी येतो, मग कमी दिसतं. पण करंट डिफ्लेक्शन झालं आहे पहा थोडंसं झालं आहे, काहीतरी डिफ्लेक्शन झालं आहे. ओके, बघू शकता आपण याच्यावर इथं फ्लक्च्युएशन दिसेल पहा. ओके, सध्या 0 करतो, परत ऑन केल्याच्यानंतर थोडं फ्लक्च्युएशन दिसेल तुम्हाला. तर तेवढा हे काय आहे? करंट रेटिंग. तर लोड वाढवला की करंट वाढेल, लोड कमी झाला की करंट कमी होईल. ते आपण जे ट्रान्सफॉर्मर पाहिलं तर ह्याच धर्तीवरचं हे साधं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. कळालं?